नमस्कार, मी श्री पी.बी. आडेसर, श्री विवेकानंद कन्या विद्यालय नेरपिंगळई, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. गत 4 महिन्यापासून उद्यम लर्निंग फाउंडेशन 2024-25 अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर हा प्रोग्राम चालू आहे. हा प्रोग्राममध्ये याचा जो मुख्य उद्देश आहे, ही जी 3P संकल्पना, या 3P संकल्पनेवर आधारित हा जो प्रोग्राम आहे, हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला जाणारा प्रोग्राम अतिशय उपयुक्त आजच्या घडीला आहे. सांगायचं तात्पर्य असं की ज्या पद्धतीने हा प्रोग्राम राबवला, तो प्रोग्राम राबवत असताना विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये स्वची जाणीव निर्माण होते. विद्यार्थ्यांना व्यवसायाचा आत्तापासून व्यवसायाच्या कल्पना ह्या वृद्धिंगत होतात. विद्यार्थी फक्त शैक्षणिक क्षेत्रापुरता मर्यादित न राहता तो आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा पारंगत होऊ शकतो. म्हणजेच आज विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून एक व्यवसायाची संकल्पना मूलभूतची रुजविल्या जाते आणि रुजवल्या गेल्यानंतर भविष्यामध्ये आज आपण पाहतो की नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या सीमित होत चाललेल्या आहेत. सगळे विद्यार्थी हा व्यवसायाकडे न ओढल्या जाता तो फक्त एका मर्यादित क्षेत्रापुरता तो विचार करत आहे. मग आज ज्या विद्यार्थ्यांमध्ये या 3P संकल्पनेच्या आधारावरती या उद्यम लर्निंग फाउंडेशनच्या अंतर्गत हा जो काही उपक्रम आहे, तो उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आज या कक्षांपासून किंवा या इयत्तेपासून ज्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये ही जागृती निर्माण होते, ती निर्माण झाल्यानंतर भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना या व्यवसायाच्या वाटा या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देता येईल. म्हणजे विद्यार्थ्यांच्या या संकल्पना रुजवल्या जातील आणि ज्या आपल्या या महाराष्ट्रांमध्ये ह्या ज्या संकल्पना आपण या माध्यमातून रुजवतो, त्यामध्ये ज्या आपण मागील या सत्रांमध्ये जे 21 सत्र आहेत, त्या 21 सत्रापैकी 18 सत्रांचं ज्यावेळेस आम्ही अध्यापन केलं, तर ते अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये तो अपेक्षित बदल झाला आणि अपेक्षित बदल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे स्वची जाणीव निर्माण होऊन आपण काहीतरी करू शकतो अशा पद्धतीचे त्यांनी एकदम सुंदर अशा प्रकारचे प्रोडक्ट त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःहून तयार केलेले आहेत. ते लोकांपर्यंत पोहोचवले आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचवून सुद्धा त्यांनी त्यांच्यामध्ये आपल्यामधला जो विद्यार्थी आहेत, म्हणजे आपल्यामधला जो उद्योजक आहे, तो उद्योजक त्यांच्यामध्ये जागृत झालेला आहे. आणि मी उद्यम लर्निंग फाउंडेशनचे मी इथे आभार व्यक्त इच्छित करू शकतो.